शहरातील भिंगारदिवे मळा येथील जय बेलेश्वर चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि भव्य दिव्य स्वरूपात साजरी करण्यात आली। जय बेलेश्वर युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या सोहळ्याने उपस्थितांच्या नजरेचं पारणं फेडलं। लेझर शो, फटाक्यांची आतिषबाजी आणि महाप्रसादाच्या वाटपाने संपूर्ण परिसर शिवमय झाला होता। शिवजयंतीनिमित्त प्रतिष्ठानच्या वतीने केवळ उत्सवाचेच नाही तर सामाजिक आणि शैक्षणिक बांधिलकीचं दर्शन घडवणारे उपक्रम राबवण्यात आले। सकाळच्या सत्रात शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य महाआरती करून शिवरायांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला। या सोहळ्यानिमित्त मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं, ज्याचा लाभ हजारो नागरिकांनी घेतला। शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रेरणेतून आणि संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला। छत्रपती शिवाजी महाराज यांचे आचार आणि विचार तरुण पिढीमध्ये रुजावेत या हेतूने गेल्या 12 वर्षांपासून आम्ही विविध उपक्रम राबवतोय। यापुढेही सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक उपक्रम याच जोमाने सुरू राहतील अशी भावना प्रतिष्ठानचे अध्यक्ष कुमार कचरे यांनी व्यक्त केली। अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने पार पडलेला हा सोहळा आणि रात्री झालेला भव्य लेझर शो पाहून नागरिकांनी जय बेलेश्वर युवा प्रतिष्ठानचं विशेष कौतुक केलं। शहराच्या या भागात अशा प्रकारे ऐतिहासिक विचारांना उजाळा देणारे उपक्रम राबवल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केलं। बेलेश्वर युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष कुमार भाऊ कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली दर सालाप्रमाणे शिवजयंती साजरी केली जाते। शिवजयंतीच्या निमित्तानं विविध कार्यक्रम वर्षभर त्यांच्याकडनं केले जातात। महापुरुषांच्या जयंती साजरी केल्या जातात। आज या ठिकाणी सकाळपासूनच आनंदात असं वातावरण होतं। वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन केलं जातं आणि या ठिकाणी आज मोठ्या उत्साहात संपूर्ण भुतकरवाडी परिसर, भिंगारदेवी मळा, हनुमान कॉलनी या ठिकाणी सर्व लोक या ठिकाणी आरतीसाठी हजर झाले आणि सर्वांनी असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। कुमार भाऊंनी असंच वर्षभर कार्यक्रम आयोजित करून लोकांची सेवा करावी आणि शिवरायांचे जे काही विचार आहेत ते लोकांपर्यंत पोहोचण्याचा काटोकाट प्रयत्न करावा अशी मी बेलेश्वर आरती मंडळातर्फे कुमार भाऊंना शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय बेलेश्वर युवा प्रतिष्ठानच्या तर्फे शिवजयंतीचा कार्यक्रम केला जातो। आमचे मार्गदर्शक संग्राम भैया जगताप आणि आमचे काका ॲडव्होकेट लक्ष्मण कचरे यांचं बी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन होतं। त्यांच्या आदेशानेच आम्ही दरवर्षीप्रमाणे स्नेहभोजनाचा कार्यक्रम करतो आणि लहान मुलांचा छोटासा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि स्नेहभोजन आम्ही दरवर्षीप्रमाणे यंदाही स्नेहभोजनाचा कार्यक्रम केला। संग्राम भाईंचं आम्हाला सतत मार्गदर्शन लाभत असतं, त्याचप्रमाणे आडी अडचणीला आम्हाला मदत करतात। जय शिवराय। जय बेलेश्वर युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष कुमार भाऊ कचरे, जय बेलेश्वर युवा प्रतिष्ठानचे आधारस्तंभ ॲडव्होकेट लक्ष्मण कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली सालाबादप्रमाणे भिंगारदेवी मळा येथे जय बेलेश्वर युवा प्रतिष्ठानने शिवजयंती उत्सवाचे आयोजन केलेले आहे। यावर्षी विविध स्पर्धांचे आयोजन याकरता करण्यात आलेले होते। तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन या दरम्यान करण्यात आलेले होते। दरवर्षी जय बेलेश्वर युवा प्रतिष्ठान हे महाप्रसादाचे देखील आयोजन करते व या वर्षी देखील हजारो लोकांनी या महाप्रसादाला येथे उपस्थिती दर्शवलेली आहे। शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवाजी महाराजांचे विचार समाजात तळागाळापर्यंत पोहोचावे व समाजात जो तेढ वाढत चाललेला आहे तो तेढ कमी व्हावा याकरता कुमार भाऊ कचरे यांच्याद्वारे असे विविध उपक्रम दरवर्षी केले जातात व विविध महापुरुषांच्या जयंत्या देखील साजऱ्या केल्या जातात व लोकांना एकत्र जमवले जाते। असेच दरवर्षी देखील त्यांच्याकडनं असे कार्य होत जावो व समाजामध्ये एक चांगली ऊर्जा शिवरायांची जी आहे ती त्या समाजामध्ये उत्स्फूर्तपणे प्रेरित केली जावी असे कुमार भाऊ यांच्यातर्फे मी सर्वांना आवाहन करतो। सालाभराप्रमाणे यंदाही शिवजयंतीचा उत्सव मोठ्या विद्युत रोषणाईने साजरा केलेला आहे। तर यामध्ये मंडळाचे जे अध्यक्ष आहे कुमार भाऊ कचरे यांना वेळोवेळी आपले नगर शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांचं वेळोवेळी मार्गदर्शन झालेलं आहे। तसेच शिवजयंतीच्या कार्यक्रमासोबत यानंतर येणारे जे संभाजी महाराजांचं बलिदान मास कार्यक्रम असतील, या प्रकारचे इतर जे महापुरुषांच्या जयंती वगैरे इतरही असे कार्यक्रम हे जय बेलेश्वर युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष कुमार भाऊ कचरे हे वेळोवेळी करत राहतात। यामध्ये आपले हिंदू धर्मरक्षक जे लाडके आमदार आहेत आपले संग्राम जगताप यांचं वेळोवेळी आपले
मार्गदर्शन हे होतच आलेलं आहे. तसेच त्यांचं खंबीर पाठिंबा तसेच या मंडळाला वेळोवेळी त्यांनी दिलेला आहे. त्याबद्दल संग्राम भैया जगताप यांचेही मनपूर्वक आभार आम्ही जय बेलेश्वर युवा प्रतिष्ठानाच्या वतीने मानतो. तसेच कुमार भाऊ कचरे यांनी जे हा यंदा शिवजयंतीचा कार्यक्रम केलेला आहे, हा जवळजवळ 12 वर्ष या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन होत आहे. तर या कार्यक्रमानिमित्त लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम असेल, शिवजन्मोत्सव सोहळा असेल, यामध्ये शिवजन्मोत्सव सोहळ्यामध्ये लहान मुलांतर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होऊन शिवजन्माचा पाळणा सोहळा या असे कार्यक्रम होत असतात. तसेच स्नेहभोजनाचे कार्यक्रम यामध्ये हजारो शिवभक्त जे असतील ते जेवणाचा लाभ घेतात. हा जो उपक्रम या बेलेश्वर प्रतिष्ठानातर्फे राबवला जातो याबद्दल खरंच कुमार भाऊ कचरे यांचे आभार आणि त्यांनी याही पुढे असे उपक्रम राबवत राहावे. लोकांमध्ये एकोपा व शिवाजी महाराजांचे विचार वाढवण्याचे काम करावे यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचे आभार. धन्यवाद. या सोहळ्याला ॲडव्होकेट आकाश कचरे, अंकुश कचरे, जालू कासवत, मामा बिराजदार, मच्छिंद्र भालके, भैया जोशी, ओंकार चव्हाण, आशू राऊत, मिनीनाथ निकरड, महेश पिंपळे, गणेश टेमकर, नितीन परदेशी, स्तवन वैराळ, डॉक्टर गौरव बोठे, स्वामी म्हस्के, सुमित रणदिवे यांसह भिंगारदिवे मळा परिसरातील मोठ्या संख्येने शिवभक्त जन, महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रतिनिधी शुभम पाचारणे, अहिल्यानगर. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.